मित्रांनो, मी प्रशांत कडू, वीजतंत्री शिल्प निर्देशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे कार्यरत आहे. मित्रांनो, आपल्या वीजतंत्री अभ्यासक्रमाच्या सिलेबसमध्ये सिंक्रोनस मोटर नावाचं एक चॅप्टर आहे. त्याबाबत आपण आज माहिती बघूया. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण कुठल्याही प्रकारची जेव्हा मोटर बघतो त्या मोटरमध्ये सर्वप्रथम आपण डेफिनेशन, त्यानंतर कन्स्ट्रक्शन, त्यानंतर प्रिन्सिपल आणि नंतर प्रोसेस. ह्या मोटरच्या संदर्भात आपण सगळ्यात पहिले सिंक्रोनस मोटर कशाला म्हणतात ते बघूया. सिंक्रोनस मोटर त्या मोटरला म्हणायचं की जी मोटर सिंक्रोनस स्पीडने फिरते. आता बघा, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, जी आपली इंडक्शन मोटर आहे, ही इंडक्शन मोटर सिंक्रोनस स्पीडने फिरत नाही. फक्त त्याची स्पीड आहे, परंतु सिंक्रोनस मोटरने स्पीडने फिरत नाही. याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी इंडक्शन मोटरचा जर विचार केला तर ही इंडक्शन मोटर लोडवर त्याचा स्पीड कमी होते, परंतु सिंक्रोनस मोटरच्या बाबतीत तसं होत नाही. सिंक्रोनस मोटर फिरली तर सिंक्रोनस स्पीडनंच फिरेल, अदरवाईज फिरणार नाही. आता सिंक्रोनस स्पीड म्हणजे नेमकं काय? तर सिंक्रोनस स्पीड म्हणजे नेमकं हे होते की जेव्हा आपण स्टेटरला सप्लाय देतो थ्री फेजचा, त्या थ्री फेजची जी वाइंडिंग असते स्टेटरमध्ये, तर त्या थ्री फेजच्या वाइंडिंगला जो सप्लाय दिल्यामुळे त्या स्टेटरमध्ये जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, त्या स्पीडला आपण सिंक्रोनस स्पीड असे म्हणतो. आणि ती स्पीड म्हणजे सिंक्रोनस स्पीड होय. तर ती स्पीड म्हणजे कोणती? सिंक्रोनस स्पीड ही NS = 120 F/P या सूत्रानुसार आपल्याला दाखवता येते. ॲक्च्युअल सिंक्रोनस स्पीड ही मोजता येत नाही, ही आपल्याला गणिताच्या माध्यमातूनच सिलेक्ट करावं लागेल किंवा माहिती करावं लागेल. त्यात आता बघा, डेफिनेशनचा जर समजा आपण विचार केला, जी मोटार सिंक्रोनस स्पीडने फिरते त्या मोटरला आपण सिंक्रोनस मोटर असे म्हणतो. आणि कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत जर विचार केला आपण तर जर समजा सिंक्रोनस मोटरमध्ये एकूण 4 पार्ट आहे बघा. स्टेटर, रोटर, एक्सायटर अशा प्रकारचे त्याच्यात पार्ट्स आहेत. तर स्टेटरमध्ये म्हणजे थ्री फेज वाइंडिंग आहे. थ्री फेज वाइंडिंग जशी आपली इंडक्शन मोटरची आहे ते म्हणजे स्टेटर झालं. रोटरमध्ये या ठिकाणी थोडा बदल केलेला आहे. रोटरमध्ये जे फील्ड पोल आहे, फील्ड पोलला जी वाइंडिंग दिलेली आहे ती फील्ड वाइंडिंग, तर रोटर उर्फच फील्ड पोल असं म्हणू शकतो आपण. ते झाला रोटर. आणि एक्सायटर म्हणजे जे फील्ड पोल आहे, फील्ड पोलला जी आपल्याला एक्साईट करावं लागते त्यासाठी आपल्याला एक्सायटरची आवश्यकता आहे. तर एक्सायटर म्हणून आपण या ठिकाणी DC शंट मोटर किंवा शंट जनरेटरसुद्धा वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण हे जे प्रिन्सिपलचा विचार केला की सिंक्रोनस मोटरचा, तर सिंक्रोनस मोटरचा प्रिन्सिपल म्हणजे स्टेटरचे मॅग्नेटिक फील्ड आणि रोटरचे मॅग्नेटिक फील्ड यांच्या आपसातील किंवा इंटरलॉकिंगमुळे रोटर फिरत राहतो. म्हणजे रोटरच्या शाफ्टवर यांत्रिक शक्ती मिळते, त्याला आपण प्रिन्सिपल म्हणू शकतो सिंक्रोनस मोटरचं. आणि त्याच्यानंतर प्रोसेस, ही प्रोसेस अशी आहे की असं म्हटलं जाते की सिंक्रोनस मोटर इज नॉट सेल्फ स्टार्ट. सिंक्रोनस मोटर इज नॉट सेल्फ स्टार्ट याच्यासाठी बोलले जाते, कारण जर आपण सिंक्रोनस मोटरच्या स्टेटरला सप्लाय दिला आणि रोटरला जर सप्लाय दिला तर ती मोटर एकदम फिरत नाही. याचं कारण असं आहे की बघा, ज्यावेळी हे असं कन्सिडर करा, एन आणि हा एन हे दोन्ही पण एक स्टेटरचे पोल आहेत. स्टेटरमध्ये फिरते चुंबकीय क्षेत्र आहे. फिरते चुंबकीय क्षेत्र आहे म्हणजे याचे पोल सतत बदलत राहणार आहे, एन आणि एस. आणि मी तुम्हाला आता जे सांगितलेलं आहे की रोटर म्हणजे फील्ड आहे आणि फील्ड वाइंडिंग आहे. आणि त्या फील्ड वाइंडिंगला आपल्याला एक्सायटेशन करायचं असते. म्हणजे त्याच्यावर निश्चित असा कुठल्या ठिकाणी 2 DC सप्लाय दिला जातो आपण, तर त्या ठिकाणी निश्चित असे 2 पोल निर्माण होते. बघा, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मॅग्नेटची प्रॉपर्टी काय आहे. मॅग्नेटची प्रॉपर्टी म्हणजे जर 2 सजातीय जर पोल एकमेकासमोर आले त्या ठिकाणी रिपल्शन होते, म्हणजे फोर्स ऑफ रिपल्शन, म्हणजे त्या ठिकाणी एकमेकापासून अपसरणाची प्रक्रिया होते. आणि मॅग्नेटची दुसरी जी प्रॉपर्टी आहे, जर समजा विजातीय पोल आले, म्हणजे जर समजा N आणि S असले किंवा S आणि N असले, त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन निर्माण होते. बस ह्याच गुणधर्माचा वापर या ठिकाणी केलेला आहे. हे झाला N आणि S म्हणजे स्टेटरचे पोल जे बदलते राहतात सतत. आणि याची जी स्पीड आहे N आणि Sची, ही स्पीड कोणती आहे? 120 F/P. F म्हटलं तर फ्रिक्वेन्सी, P म्हणजे नंबर ऑफ पोल्स. हे RPMमध्ये आपण काउंट करतो. तर ह्या स्टेटरच्या फिरत्या चुंबकीय क्षेत्राची स्पीड आणि ह्या रोटरच्या फील्ड पोलची स्पीड जेव्हा मॅच होईल तेव्हाच ही सिंक्रोनस मोटर स्टार्ट होईल. आता ही मॅच होईल आणि कशी सुरुवात होईल, ही अशा प्रकारे सुरुवात होते याची. बघा, जर समजा आपण 3 फेजला सप्लाय दिला आणि याला जर समजा सप्लाय दिला DCचा, ती कंटिन्यू, तर ह्या चालू होणार नाही. फक्त काय होईल त्याच्यात फरक, N आणि S हे जेव्हा एकमेकासमोर येतील तेव्हा ते फोर्स ऑफ रिपल्शन होईल, कारण हा सजातीय पोल आहे. हा फोर्स झाला रिपल्शन. हा सजातीय पोल असल्यामुळे याच्या ठिकाणी एकमेकाला ते रिपल करतील, एकमेकापासून अपसरण होईल. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, म्हणजे लगेचच्या लगेच हा काय होईल, Nच्या जागेवर हा S पोल होऊन जाईल. हा जेव्हा S होईल तेव्हा हा तर Nच आहे, कारण याला आपण सप्लाय करून दिला आहे DC. हा DC सप्लाय जेव्हा आपण दिला याला, हा S झाला, म्हणजे फोर्स ऑफ पुन्हा अट्रॅक्शन होईल. त्याच्यामुळे हा पुन्हा वापस येईल. म्हणजे एक वेळेस काय होईल याचा, जेव्हा हा N समोर राहील तेव्हा हा याच्यात फोर्स ऑफ रिपल्शन निर्माण होईल. आणि हा SN जेव्हा होईल त्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन निर्माण, पुन्हा हा सतत टिल्ट होत राहील. म्हणजे याला कुठल्याही एका डायरेक्शनला टॉर्क मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी असं केलं जाते,
जे ह्या पहिल्यांदा हा जो रोटर आहे म्हणजे फील्ड, हा जो फील्ड पोल आहे, या फील्ड पोलला सिंक्रोनस स्पीडनं फिरवला जाईल. परत रिपीट करतो, फील्ड पोलला पहिल्यांदा सिंक्रोनस स्पीडने फिरवला जाईल. त्याच्यानंतर जेव्हा याच्यासोबत सिंक्रोनस स्पीडसोबत याची जेव्हा स्पीड मॅच होईल, त्यानंतर स्टेटरला सप्लाय दिला जाईल 3 फेजचा. म्हणजे सिंक्रोनस स्पीड आणि ह्या रोटरची स्पीड म्हणजे फील्ड पोलची स्पीड जेव्हा मॅच होईल, म्हणजे तेव्हा काय होईल, हा एन आणि हा एन एस हा जरी बदलत राहिला, त्या स्पीडनं सुद्धा त्यालाच मॅच करेल. हा एन आहे तर एस होईल, एस आहे तर एन होईल. अशा प्रकारे एकमेकाला मॅच करत जाईल. आता मी तुम्हाला जे बोलताना आता सांगितलं तर प्रिन्सिपल म्हणजे काय, जेव्हा स्टेटरची मॅग्नेटिक फील्ड आणि रोटरची मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकाला इंटरलॉक होतील, तेव्हा ह्या मोटरच्या रोटरवर आपल्याला स्पीड मिळेल. अशा प्रकारे पहिल्यांदा फील्ड पोलला सिंक्रोनस स्पीडनं फिरवणे, त्याच्यानंतर स्टेटरला 3 फेजचा सप्लाय देणे. म्हणजे याची स्पीड, सिंक्रोनस स्पीड आणि रोटरची स्पीड मॅच होईल. हे मॅच झाल्यावर त्यामध्ये दोघांमध्ये इंटरलॉकिंग होईल. याचा अर्थ असा झाला की स्टेटरची मॅग्नेटिक फील्ड आणि रोटरची मॅग्नेटिक फील्ड या दोघांमध्ये इंटरलॉक होईल आणि रोटर हा म्हणजे मोटर ही फिरत राहील. अशा प्रकारे मित्रांनो हे सिंक्रोनस मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. तर ही अशा पद्धतीने आपण याचा आज याच्या बाबतीत माहिती बघितलेली आहे. याच्या समोरचे जे एक्सायटेशन म्हणजे काय आणि एक्सायटेशनचे 100% एक्सायटेशन, अंडर एक्सायटेशन आणि ओव्हर एक्सायटेशन काय आहे हे आपण त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.